ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, मला खोकला लागला. आता खोकला लागला म्हणजे माझं वय झालं, खोकला लागतो, पाय दुखतात, डोकं दुखतंय, अंग दुखतंय, चालू वाटत नाही. असं माझं वय झालंय. आता तुमचं सुद्धा वय झालंय का नाही? तर तमाम माझ्या बंधू भगिनींनो, जे का 40च्या पुढे सरकला आहात, त्यांच्यासाठी आज हा खास व्हिडिओ आहे. तर मंडळी, आता खूप माझ्या संपर्कातल्या येतं की ते सतत काही ना काही सांगतात. काय सांगतात? माझं हे दुखतं, माझं गुडघं दुखायलेत, पायातलं आग उठली, चालू वाटत नाही, हात दुखतो, धापा लागायल्यात. काही ना काही तक्रार असते. म्हणून मी तुमच्यासाठी काय करतो, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी मी नियमितपणे दररोज ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो, प्रभू यांना चांगलं आरोग्य लाभू दे. आता प्रभू तुम्हाला आरोग्य देतोय, पण तुम्ही घेत नाहीत. आता तुम्ही म्हणाल की आता घेत नाहीत म्हणजे काय? हो, कसं असतं, थोडासा तुम्ही विचार का करत नाहीत? किती खर्च करताय तुम्ही दवाखान्याला? आता मी पण दवाखान्यात जातो ना, पण माझा दवाखाना हा वेगळा दवाखाना आहे. मी बी नियमितपणे दवाखान्यात जातो, पण माझा दवाखाना कशासाठी माहिती आहे तुम्हाला? मला पाठीमागे 2-4 वर्षाखाली एक समजा नकारात्मक ऊर्जामुळे माझ्यावर काही इफेक्ट झाला होता, परिणाम झाला होता, दोष निर्माण झाला होता. कारण मी सतत, माझ्याकडे सगळी घाणच येते ना, त्या घाणीतून एका व्यक्तीची मला नजर लागली होती. त्या व्यक्तीच्या सानिध्यात राहिल्यामुळे, तिच्या संपर्कात राहिल्यामुळे माझ्यावर वाईट परिणाम झाला होता. ही गोष्ट आहे 22, 23, 24 मधली. तेव्हापासून माझ्या मागे दवाखाना लागला. त्यावेळेस म्हणजे 23 मध्ये मला समजा शुगरमुळे, समजा काही प्रॉब्लेममुळे झटका वगैरे काही आला, मला दुखापत झाली माझ्या पायाला जबरदस्त. ते ऑपरेशन झालं आणि त्या झटक्यामध्ये माझे डोळे खराब झाले. एक झटकाच, फक्त एक झटका माझ्यासाठी पुरेसा झाला. आणि असा झटका झाला की त्याच्यामुळं डॉक्टर सुद्धा म्हटले होते की पाय तोडावं लागेल. ऐकायलात का तुम्ही? तर पाय तोडावं लागेल, एवढा नासला होता पाय. डोळ्याचे पडदं खराब झाले, रेटिना प्रकार. डावा डोळा जवळजवळ 30% फक्त दिसतो मला त्यानं, बाकी 70% हा खराब झालेला आहे. पूर्ण झालता, पण आता आलाय थोडासा लेवलमध्ये, 30% थोडंसं दिसायला लागलं त्याच्यातून. आणि उजव्या डोळ्याला सुद्धा बऱ्यापैकी परिणाम झाला होता. तर ते डोळ्यामध्ये इंजेक्शन देऊन ते आणले आकाराला. तर हे माझं घरानं का सांगायलोय तुम्हाला? खरंच तुम्हाला मी सांगायला नाही पाहिजे तुम्हाला हे, पण तुम्ही माझ्यापासून काहीतरी शिकावं आणि आनंदी राहावं यासाठी सांगतोय मी. आता एवढ्या ह्याच्यातून, संघर्षातून मी गेलो आणि आता मी चांगला आहे. चांगला आहे. त्याचं कारण काय? की मी कधीच माझं हे दुखतंय, ते दुखतंय, मला काय होतंय, अमुक वेदना होतात, होत नाही असं नाहीये, वेदना भयंकर होतात, पण मी ते जाणू देत नाही.
तुम्ही सुद्धा तेच करायचं म्हणून मी बोलतोय तुमच्याशी. तुम्ही जी तक्रारी करतात का नाही, अगर घरी सगळ्यांनाच की माझं हे हे दुखतंय, मग दवाखान्यात जाणं. दवाखान्यात आता वय वाढलंय ना तुमचं, दवाखान्यात निस्ते पैसे घालायचेत आपल्याला. जे साठवलेले पैसे आहेत ना आतापर्यंत आपण ते घालवणार आहेत. त्याच्यापासून कसलाही फायदा होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, लिहून देऊ का तुम्हाला बॉन्डवर? कधीच औषध उपचाराने बरे होत नसतात. असे काही आजार आहेत आपल्याकडे, ते कधीच होत नाही. निस्ती भरती करायची डॉक्टरची. मग ही भरती आहे तरी वेदना कमी होत नाहीत आपल्याला. ही भरती निस्ती करून द्यावी, औषध उपचार करून सुद्धा आपल्याला समाधान होत नाही. हे डॉक्टर बदल, ते डॉक्टर बदल, अमुक कर तमुक कर, चालूच आहे आपला रटा. तर आपल्याला याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग आहेत. जे का ते मार्ग मी अवलंबले, मी ते करतो म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आता हे दुखतं, ते दुखतं, पाय दुखायलेत, अमुक दुखायलं, तमुक दुखायलं, मानपाट दुखते वगैरे वगैरे, चाललंय आपलं हे राडा. पण हे असू द्या, दुखू द्या, त्याचं कामही दुखायचं. कारण आता तुमचं वय झालेलं आहे. तुम्ही वयस्कर झाला आहात म्हणून हे काम चालू होतं. आता शरीर वयानुसार आता साथ देत नाही. पूर्वीचं वेगळं होतं. पूर्वीचे खाणे पिणे हे सगळे कसे वेगळे होते. आता सगळं रासायनिक खतावरलं आहे. असं कुठलं शुद्ध नाही. आपण दूध बाहेरलं घेतो, तुम्ही पुड्यातलं घेता, बाटलीतलं घेता, कशातलं घेता, पण ते दूध सुद्धा शुद्ध नाही. तुम्हाला काहीच शुद्ध भेटत नाही. म्हणून तुमचं शरीर शुद्ध राहत नाही. तुमचं काय, माझं काय, सगळ्यांचं चाललंय. मग यावर पर्याय काय? आपण आता कसं राहायचं? तर आपण आता कसं राहायचं, तर आपलं दुखणं ही दुखतं, ते दुखतं, न तक्रार करता. आता मी कसं राहतोय माहितीये का तुम्हाला? हो का, माझ्याकडे कुणी माणूस नाही. म्हणजे माझ्या हाताखाली माझ्या काही करायला, कपडे धुवायला नाही, कुणी नाही, कुणी नाही. एकटाच, वन मॅन शो. एकटाच वाजवायचं, गायचं, नाचायचं, सगळं मला करावं लागतं. स्वतःचा चहा बनवण्यापासून खाण्यापिण्याचं बनवणं, कपडे धुणं, झाडू मारणं, घरातला मंदिरातलं सगळं 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 एकटा करतो मी. एकटाच करतो मी. माझं वय झालंय, पण मी कसा विचार करतो? पॉझिटिव्ह विचार करतो. तुमच्यासारखा नाही करत की माझं हे दुखायलं, माझं ते दुखायलं. मंडळी, तुम्हाला सांगतो, संध्याकाळी मला 11, 11:30 वाजता झोपायला. काय जप वगैरे असतो माझा. जप केल्यानंतर लगेच झोपतो. 5 वाजता, 4:30 वाजता उठतो, स्नान वगैरे करतो, थोडाफार व्यायाम करतो आणि 1-1.5 किलोमीटर चालतो. पुन्हा पूजा अर्चा करून तिकडलं सोडून पुन्हा चालत येतो. तिथलं झाडलोट असते. पुन्हा परत दिवसभर कुणाचा इकडं तिकडं बघून परत मंदिराकडे जातो. मंदिरातलं काही कमी परिसर नाही, तेवढी झाडलोट करतो मी. माणूस नाही लावत करत, मी सांगत. का करतो? काय मंदिर छोटं नाही, ते फार मोठा परिसर आहे ते. ते झाडलोट करून झाडं पिढाकडे बघतो, कुठल्या झाडाला काय झालं काय नाही बघायचं. हे एवढे काम करतो. का करतो माहितीये का? की मनामध्ये विचार केला, आपण सक्रिय राहिलं पाहिजे, आपण हालचाल केली पाहिजे. आराम, निस्ता आराम केल्यानंतर आपलं शरीर हे कमकुवत बनतं, आळशी बनतं, म्हणून हे दुखतं आपलं. आणि मनामध्ये सगळ्यात एक महत्वाचा मंत्र सांगतो तुम्हाला. मंत्र, मनामध्ये आपण आपलं वय नाही बघायचं. काय वय नाही बघायचं, मी आता किती वयस्कर झालो, आपल्या मनामध्ये ठेवायचं. आता तुम्ही भगिनी असताल, माझ्या माता बी असताल, कोणी बहीण बाई असतील,
त्यांना बी सांगतो, बंधू आहेत, कोणी वडीलधारी मंडळी आहेत, हे बघणारे व्हिडिओ काही सगळेच बघतात माझा. तर तुम्हाला सांगतो मी की मनामध्ये तुमचं कितीही वय असो, 50 असेल, 60 असेल, 65 असेल, 70 असेल, काय असं ते असू द्या, पण वय माझं लई झालंय असं म्हणायचं नाही, मनात ठरवायचंच नाही तसं, अजिबात नाही. मी अजूनही 25 वर्षाचा तरणा बांड पोरे आहे, अथवा पोरगी म्हणा, मुलगी मी अजून मी कॉलेजला जाते. नाही, टिंगलीवर जायचं नाही, टिंगल नाही, विनोद नाही. तुम्हाला सांगतो, मन आपलं मनामध्ये असा विचार करायचा. काय विचार करायचा की अजूनही मी यंग आहे, अजून मी यंग आहे, अजूनही माझ्यामध्ये ताकद आहे, ऊर्जा आहे, अजून मी चलू शकतो, पळू शकतो. वय नाही मोजायचं, अजिबात नाही, वयाचा विचारच करायचा नाही. अजूनही माझ्यामध्ये हिंमत आहे काही करण्याची, असा विचार करायचा. आणि तोच एकदा दोनदा नाही करून चालत, सतत दिवसात थोडस काही दुखायला की म्हणायचं, माझं कसं काय दुखतं, अजिबात दुखत नाही, मी अजून बी चालू शकतो, मला काय झालंय, काहीच झालं नाही मला. तू गुडघ्या किती बी दुख पण मी तुला भिणार नाही, तुझ्यावर काही करीतच नाही, तुला दुखायचंय दुखू दे, पण मी अजून बी यंग आहे, अजून बी तरुण आहे, माझं रक्त सळसळ 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 करतंय. दोघांनी सांगतोय, दोघांना म्हणजे बहिणीला आणि भावाला पण बोलतोय, वडीलधाऱ्यांना, आईला बोलतोय. मी तर चल्लर चिल्लर बोलत नाही, तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. कसं राहायचं मनात मध्ये की मी अजून बी यंग आहे, यंग म्हणजे तरुण, तडफदार, अंगात भरलेली ऊर्जा, असं मनामध्ये सतत ठेवायचं, दिवसातून कितीतरी वेळेस मनात आणायचं. आणि तसं जर राहिलात ना, तर तुमचं ही दुखणं कुठं पळून जाईल ना हे कळणार सुद्धा नाही. ही टिंगल टवाळी असलं काही करायला नाही, मी खरं सांगायलो तुम्हाला. मी जी पद्धत वापरतो ना, ती पद्धत सांगतोय तुम्हाला. हो, तुम्हाला वाटायला काहीतरी टाइमपास नाही करायला, तुमचा टाइमपास अजिबात करत नाहीये. लक्षात आलं का? मी ही पद्धत वापरतो, वापरतो म्हणून मी तुमच्यापाशी असा बोलतो. आता मी पण वयस्कर आहे ना, पण मी कुठं, बघा बरं कसं, म्हणजे आत्मविश्वासानं बोलतो, सांगतो का नाही तुम्हाला. मला वेदना होत नाहीत असं नाही, वेदना होतात, पण त्याच्याकडे लक्ष देत नाही, आणि लक्ष नाही दिलं की काहीच होत नाही. उग त्या डॉक्टरची भरती करायची काय, ते डॉक्टरचे नाही, तो गोळ्या सुद्धा बरोबर नाही, तो ते गोळ्या. मी सगळा अनुभव घेतला ह्या 2-4 वर्षात. पूर्वी मला 50 वर्ष मला डॉक्टर नावाचं काही माहित नव्हतं. हे मधला जी नजर लागली ना, ह्या नजरेचा खरा घोटाळा झाला, त्याच्यात मी थोडस वाया गेलो बघा. नाहीतर पूर्वी बी नव्हतो आणि आता पण नाही. आज समजा मला कितीतरी, समजा शुगर आहे, बीपी वगैरे नाही, काय शुगर आहे म्हणते, पण काहीच नाही, नॉर्मल सारखं राहतो मी. शुगर आहे म्हणून असं काकळून नाही बसत, माझं दुखतं हे असं होतं ना, अजिबात नाही. ते डॉक्टर सुद्धा लोक ज्यावेळेस म्हणतात ना, महाराज म्हणले तुम्हाला एवढं काही, मी कसं एकदम ह्याच्यासारखं राहता म्हणले, पोरासारखं तुम्ही, तसे तुमच्या वयाचे असं कसं शुगरवाले लोक असे हे करतात, तुम्ही कसं टाईटमध्ये चालतात. मी म्हणलं, मी टाईटमध्ये चालतो, दुखलं तरी चालतो, आणि आत्मविश्वास आहे माझ्याकडे खूप. मला माहित आहे आता मी तुमच्याशी बोलतोय, पण उद्या बोलेल ह्याची गॅरंटी नाही, मरू शकतो, जाऊ शकतो, काय त्याच्यात आहे. मरण आपल्याला आत्ता बी उद्याचं, काय त्याची सुद्धा चिंता करायची नाही, नाही कायचीच.
माझं कसं होईल आणि माझ्या पोरायचं कसं होईल आणि माझ्या नातरुंडाचं कसं होईल, हे असले विचार करायचे नसतात. तुम्ही तुमचं कर्तव्य केलंय, आता तुम्ही सोडून द्या विषय. प्रत्येक गोष्टीचा विचार करून तुमचं वाटोळं करून घ्यायला तुम्ही स्वतःच्या शरीराचं. अजिबात शरीराचं वाटोळं करून घ्यायचं नाही. जोपर्यंत देवानं आपल्याला जन्म दिलाय, आयुष्य दिलंय, तोपर्यंत आनंदात जगा. आनंदात, आत्मविश्वासानं. हे दुखतं ते दुखतं, ह्यान असलं तसलं नाटक करायचं नाही. हे नाटकामुळे जास्त दुखतं बघा. अलग लक्षात. आपण त्या गोष्टीचा सारखा सारखा विचार करतो ना, त्याच्यामुळे दुखतं. आणि तुम्हाला एक खरं सांगतो, कुठलीच गोष्ट ही जी आजार आहेत ना, तुमचे बीपी झालं, शुगर झाले, हे कॅन्सर बिन्सर जे आहेत ना, हे औषधानं कधीच बरे होत नाहीत. अजिबात नाहीत होत. मी तुम्हाला सांगतो, बरेचसे आजार आहेत असे की ते औषधानं कधीच बरे होणार नाही. बरे होऊ शकतात, अगर त्याच्या वेदना कमी होऊ शकतात, फक्त आपल्यामध्ये आत्मविश्वास, जगण्याची धडपड आणि माझं कसं होईल ही चिंता सोडून द्यायची. हा मंत्र आणि हेच औषध आहे आपलं. चिंता करायची नाही, चिंतन करायचं ईश्वराचं. चिंता केल्यानं शरीर नष्ट होतं, खराब होतं, आपलं आरोग्य सगळं बिघडतं. लक्षात घ्या. असे सगळेच जण म्हणतात, पण माझं जरा ऐका जरा येड्याचं. सगळेजण म्हणत असले तरी माझं थोडंसं ऐका, कारण हे ऐकलं तर तुमच्यामध्ये नक्कीच उद्यापासूनच, आता माझा हा व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही जर ठरवलं मनामध्ये, संध्याकाळी झोपताना जरी ठरवलं ना की माझं काही दुखत नाही, माझं सगळं आता मला गुडघे दुखायचे राहिलेत, माझं सगळं राहिलं, काय नाही होत म्हणल्या उद्याच्याला तुमचं काही दुखणार नाही. मी गॅरंटी देतो तुम्हाला 100%. मला मेसेज करून सांगायचं, व्हॉट्सअपला सांगा, फोन करून सांगा, आम्हाला बरं वाटेल का नाही. ते दुखणारच नाही हो. तुम्ही ही सवय ठेवा हो. तुम्ही, मला काही होत नाही, कधी बी मरण आलं तरी मी जायला तयार आहे. पिशवी बांधून ठेवलेली आहे, चांगलं गटुडं बांधलंय, काय नेता येतं तेवढं न्यायचं. वरी आपल्याला कुठं कुठं न्यायचं त्याला, पांघरायचं, हातरायचं, काय न्यायचं तुम्हाला. ह्या 4-5 दिवस भूक लागून म्हणून बिस्किट घ्या. अशा तयारीनं राहायचं. माझं कसं होईल ही सोडून द्या, माझ्या नातीचं होतंय काय देणं का नाही, एकटा आलोय, एकट्याला जायचंय. ही पद्धत वापरा. आत्मविश्वास आणा आणि आजारपणाचा विचार करू नका. हे दुखतं ते दुखतं, काही दुखणार नाही तुमचं. फ्रेश राहा, आनंदात राहा. आणि मी आहेच ना तुमच्यासाठी. अहो, तुमच्यासाठी मी दररोज प्रार्थना करतोच ना की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, तुम्ही सतत आनंदी राहावं. करतो की नाही? मग मी करणार तुमच्यासाठी. माझं ऐकलं ना, काय ऐकलं की मी आता दुखणं, हे दुखतं ते दुखतं, ही मी मनातलं काढून टाकायले. आता हा जो महाराज आहे, येडा महाराज म्हणा थोडक्यात, हा महाराजांना सांगितलेला उपदेश मी आता अंमलात आणणार आहे. आणि हे सांगितलं मला आता औषध काहीच गरज नाही पडणार. मी निस्त्या आत्मविश्वासावर मी माझं आरोग्य चांगल्या प्रकारे सांभाळणार आहे आणि त्याला ओंकारेश्वरचा आशीर्वाद भेटणार आहे आपल्याला. आणि ओंकारेश्वरच्या आशीर्वादानं तुम्हाला काहीच होणार नाही. तुमचा आजार कुठे पळून जाईल ना, हे तुम्हाला कळणार पण नाही. कारण माझं कसं बी होऊ द्या हो, पण तुम्हाला चांगलं करायचंय. कारण मी केलेली प्रार्थना ही शंभूपर्यंत पोहोचते आणि शंभू तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि तुम्हाला चांगलं आरोग्य देणार आहे. यासाठी फक्त तुम्ही फक्त मनामध्ये आत्मविश्वास आणा, काही होणार नाही. असं मरगळवणी पडू नका. माझं निराशा, कुठलं हे काम नाही झालं, ते काम नाही झालं, जळू द्या तिकडे. काम म्हणजे होतील ते होतील, नाही होते ते नाही होतील. काय एवढं काय विचार करायचा आपण? मनात चांगला विचार करा, शंभूचं नामस्मरण करा, ईश्वराचं नामच करा. चिंता करण्यापेक्षा चिंतन करायचं, बस. काय नाही अडचण. बघा तुम्हाला काय फरक पडतो ते. मला 8 दिवसाचा एवढा प्रयोग करून बघा ना, 8 दिवसाने सांगा. काही मी जास्त वेळ देत नाही तुमचा.
8 दिवस बघूया, प्रयोग करून या आणि तुम्ही नक्कीच तंदुरुस्त होणार, आरोग्य संपन्न होणार, तुमचं काही दुखणार नाही. ही मी सांगतो म्हणजे नुसतं टाइमपास नाही, खरंच सांगतो तुम्हाला. तर मंडळी, आता आपण काय करूया, मला आता मंदिराकडे जायचंय, थोडं मी इकडे बाहेर आलतो, तर आपण आवरून घेऊया. कारण कसं, तुमच्यासाठी मला प्रार्थना करायची की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, असं मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करणार आहे आणि तुम्हाला चांगलं आरोग्य लाभणार आहे. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया. लागला बघा खोकला.